बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये काय म्हणतंय, ए एक काम 10 दिवसात करतो. किती बघा, ए एक काम 10 दिवसात करतो. पुन्हा काय म्हणतं, बी 20 दिवसात करतो आणि सी तेच काम 30 दिवसात करतो. तर विचारले काय, 5 दिवस तिघे मिळून काम करतात, 5 दिवसानंतर ए काम सोडून जातो, नंतर उरलेले काम किती दिवसात पूर्ण होईल. बघा सिंपल आहे, तीच पद्धत फॉलो करायची. काय म्हणते बघा, पहिल्यांदा आपल्याला वर्क काढून घ्यायचं. वर्क म्हणजे असतो लसावी. वर्क काय येणार बघा, 10 20 30चा लसावी येणार 60, म्हणजे हे झालं वर्क. पुन्हा आपली इफिशियन्सी काढायची. इफिशियन्सी म्हणजे एका दिवसात तो किती काम करेल. बघा 10 सकी 60, 20 त्रिक 60, 30 दुने 60, म्हणजे ए एका दिवसात 6 काम करेल, बी एका दिवसात 3 काम करेल, सी एका दिवसात 2 काम करेल. ते काय म्हणते, 5 दिवस ते तिघे म्हणून काम करतात. 5 दिवस ते तिघे म्हणून काम करतात. बघा बरं, तिघांची किती बेरीज होती, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, म्हणजे हे तिघं मिळून एका दिवसात किती 11 काम करतील. असे ते किती दिवस काम करतायत, 5 दिवस करतायत, म्हणजे 11 5 55, 55 काम ते तिघे म्हणून करतायत. पण पुढे कंडिशन काय दिली, 5 दिवसानंतर एक काम सोडून जातो, तो उर्वरित काम दोघे बी व सी किती दिवसात पूर्ण करतील. आता उर्वरित काम किती बघा, 60 मधून हे 55 गेले, किती राहिले 5 राहिले, म्हणजे काम किती राहिलं 5. आणि आता उर्वरित उर्वरित म्हणजे कोण आहेत, बी आणि सी. तर बी आणि सी ची क्षमता किती बघा, 3 आणि 2 5, 3 आणि 2 किती 5, म्हणजे 5 भागिले 5, 5 1 5, 5 1 5, म्हणजे उर्वरित काम करायला त्यांना 1 दिवस लागेल. धन्यवाद.